संजय राऊतकडे आता स्वतःकडे काय राहिलेलं नाही. राडे करायला तर कोण आहेत त्यांच्याकडे? मला भीती अशी आहे की आता संजय राऊतच फटके खातील की काय उबाटावाल्यांकडून. बघा, त्यांनी आता अंत बघितलेला आहे त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा. सर्वात जास्त नुकसान कोणी केलं होत्या पक्षाचं? संजय राऊतांनी केलं. आता राडे व्हायचेच असतील ना, पहिले संजय राऊतलाच फटके घातले पाहिजे. तिथून सुरुवात करा. कारण का आपण योग्य दिशा बघायची असेल तर पहिले फटके योग्य माणसाला पडले पाहिजे. उगाच राडे करून आता ते राडे करणारे पण त्यांच्याकडे कोण राहिलेले नाही हो. संजय राऊतनी नको त्या उड्या मारू नये. दुसऱ्यांना फटके देता देता आता स्वतः फटके खायची वेळ आलेली आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. जास्त आणि त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही काय? आता सगळं वाटोळं लावून टाकलेलं आहे. जी काय सुपारी घेऊन उबाटाची वाटोळं करायचं होतं ते सगळं केलेलं आहे संजय राऊतांनी. आता नवीन काय? आता हे पण त्यांच्याकडे तसे राडे करणारे पण कोण नाही. असं पण म्हणतो संजय राऊत, असंही म्हणतो की कुठला तो त्याला तुडवा म्हणून, कुठला तो त्याला तुडवा असं देखील म्हणतो. आता बघा किती लोकांना तोडवतील ते. अहो, ह्यांच्याकडे कोण राहिलं नाही तोडवण्यासाठी. पण ते सगळे होते ना, ते सगळे इकडे तिकडे आलेत. आता ह्यांच्याकडे तुडवणार आहे कोण? नाव तरी सांग. कोण तुडवणार? जे कोण होते ना, ज्यांच्यात कॅपॅसिटी होती ते सगळे आमच्यात आहेत, आम्हीच आहोत. ही नको ती भाईगिरीची भाषा संजय राऊतांच्या तोंडातून बरं वाटत नाही. महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, योग्य दिशेने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने पुढे चाललेला आहे. आता ज्यांना तुमच्याबरोबर राहायचंच नाहीये ते कशामुळे राहतील? काय मिळतंय त्यांना तिकडे? त्यांची कामं होत नाहीये, त्यांचे नेते त्यांना भेटत नाहीये. इथे शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत, विकासाची कामं होतात.